इराणमधील सर्वात मोठ्या ऑइल रिफायनरीला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। दुरुस्तीच्या कामादरम्यान आग लागल्याची माहिती समोर येते। राजधानी तेहरानपासून 670 किलोमीटर अंतरावर असलेल्या अब्दान ऑइल रिफायनरीमध्ये भीषण आग लागल्याची ही घटना घडलेली आहे। इराणच्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठी आग लागलेली आहे। इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी या संदर्भातलं वृत्त दिलंय। अब्दान ऑइल फॅसिलिटी इथं दुरुस्तीचं काम सुरू असलेल्या युनिटमधील पंप गळतीमुळे ही घटना घडल्याचं देखील सांगितलं जात आहे। दरम्यान या आगीच्या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। इराणमध्ये ऑइल रिफायनरीला आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतो आहे। दुरुस्तीचं काम त्या ठिकाणी सुरू होतं आणि या कामादरम्यान आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। एका कर्मचाऱ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। इतरही काही कामगार जखमी आहेत, त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत। इराणमधील ही सर्वात मोठी ऑइल रिफायनरी आहे, त्यामुळे भीषण आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय।